आम्ही आता आमचे मित्र राजू शिंदे मुक्काम पोस्ट गावडेवाडी तालुका आंबेगाव यांच्या नवीन साधारणतः 2.5 वर्ष वयाच्या आंबा बागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी झाडाला पेस्ट लावायचं, खोडाला पेस्ट लावायचं काम चालू आहे. तर बाळासाहेब, आपण या पेस्टबद्दल जरा थोडीशी माहिती द्या. पूर्वी आपण बागेंना चुना, मोरचूर किंवा काव अशी जी पेस्ट बनवायचं तिथे थोडीशी किचकट प्रोसेस होती. त्यानंतर 2 वर्षापूर्वी आम्ही नाशिक येथील आमच्या एका मित्राशी आमचा संबंध आला. त्यांनी ही रुद्राक्ष काव पेस्टबद्दल आम्हाला माहिती दिली. रुद्राक्ष काव पेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नीम ऑइल आहेत, त्याच्यानंतर कॉपर आहे, त्याच्यानंतर तुमचं कीटकनाशक म्हणून सर्वंता क्लोरोसायपरचा वापर केला जातो. ही काव पेस्ट आंबा बागेला वापरण्याचा महत्त्वाचा उद्देश आपल्या आंबा बागेंना येणाऱ्या सर्व खोडापासून होणारे जो आजार आहेत, त्यात स्टीम बोरर असेल, शॉर्ट होल बोरर असेल, डिंक्या असेल, त्याच्यानंतर आपण अशा प्रकारच्या या संरक्षण करण्यासाठी आपण काव पेस्टचा वापर करतो. ही काव पेस्ट वापरण्यास अत्यंत सोपी आणि गुणकारी असून या काव पेस्टचा वापर आपण वर्षातून आंबा बागेत केला तर आम्ही 2 वर्ष वापर करत असल्यापासून आमच्या असं निदर्शनास आलंय की आंब्याच्या उत्पन्नात जवळजवळ 20 ते 30% वाढ झाली आणि रोपं सशक्त आणि निरोगी झाली. पर्यायाने आंब्याचं उत्पादन क्वालिटीचे येत असून निरक्षम उत्पादन तयार होत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना आंबा असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, बागांसाठी आपण वर्षातून एकदा किंवा 2 वेळाला पाऊस उघडण्याच्या अगोदर, पाऊस सुरू होण्याच्या अगोदर एकदा आणि पाऊस संपल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एकदा अशी 2 वेळा जर आपण आंब्याचा वापर केला तर आपल्या पिकाची वाढ उत्तम होऊन उत्पन्नातही वाढ होईल आणि बागेचं लाईफसुद्धा वाढेल. अशा पद्धतीने आमचा गेल्या 2 वर्षाचा अनुभव आहे. तरी अशा पद्धतीने सर्व शेतकरी मित्रांना मी सुचवितो की सर्वांनी आंब्याच्या संरक्षणासाठी काव पेस्टचा वापर करावा. नमस्ते. धन्यवाद.